तिला सांगून ठेवायचं कॉलेजला जाताना एकदा स्कार्फ घातला का डायरेक्ट घरी आल्यावर काढायचा. क्लासरूम मध्ये बसल्यावर बी काढायचा नाही. पोरांनी काय शिक्षकांनी पण त्याकडे बघितलं नाही पाहिजे. तुमच्या गर्लफ्रेंडला सांगून ठेवायचं जेवढे पण वर्गात पोर आहेत सगळ्या पोरांचे नंबर आपल्याला आले पाहिजे. म्हणजे कसं त्या पोरांना एक मेसेज गेला पाहिजे आपल्याकडनं की बाबा ये मेरी बंदी आहे, तिला हात नाही लावायचं, ट्राय बी नाही करायचं. म्हणजे कसं परत ते पोरं म्हणतील सांगितलं नाही, वर खाली झाल्यावर कसं सूट द्यायला मोकळे आपण. आणि कॉलेजला बसली जाताना तिला सांगून ठेवायचं डायरेक्ट पैसे कंडक्टरच्या हातात द्यायचे नाही, आधी मैत्रिणी द्यायचे, मैत्रीण कंडक्टर देईन, कंडक्टर तिकीट मैत्रिणीच्या हातात, मैत्रीण तुम्हाला देणार. नाही तर सरळ साधा सोप्पा उपाय डायरेक्ट भाऊ लेडीज कंडक्टर असलेल्या बसमध्ये बसायचं. ते चालत नाही पाहिजे कसल्याच प्रकारे. आणि ज्या मैत्रिणीला एकपेक्षा जास्त बॉयफ्रेंड आहेत त्या मैत्रिणीसोबत राहायचं नाही. लपडेबाज पोरगी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत नकोय मला. कसं माहिती का, त्या संग लग्न करणार आहे मी, फ्युचर आहे त्या संग माझं. त्यामुळं जमत असेल तर राहा, असे रिस्ट्रिक्शन आहेत माझे, नाही तर सोडून टाक मला.